तर आता लोकसभा निवडणुकीचा प्रचार हा वैयक्तिक पातळीवर आलेला असून जनतेच्या प्रश्नांऐवजी नेते एकमेकांवर वैयक्तिक टीका करू लागले। शनिवारी नरेंद्र मोदींनी राजीव गांधींची भ्रष्टाचारी पंतप्रधान म्हणून संभावना केल्यानंतर प्रियांका गांधींनी मोदींना दुर्योधनाची उपमा दिली आणि त्यामुळेच मोदी विरुद्ध गांधी हे वाकयुद्ध आणखी रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे। निवडणुकीच्या प्रचारात महाभारत, नरेंद्र मोदींना दुर्योधनाची उपमा, प्रियंका गांधींचं मोदींवर टीकास्त्र। काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधींनी हरियाणातील प्रचार सभेत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केलाय। अंबालातील भाषणात महाभारताचा संदर्भ देत त्यांनी नरेंद्र मोदींची तुलना दुर्योधनाशी केली आहे। दुर्योधनाप्रमाणे मोदींना अहंकाराने पछाडला असल्याची टीका प्रियंका गांधींनी केली है। इस देश ने कभी अहंकार और घमंड को माफ नहीं किया है। इतिहास इसका गवाह है, महाभारत इसका गवाह है। ऐसा अहंकार दुर्योधन में भी था। उन्हें जब सच्चाई दिखाने के लिए भगवान कृष्ण उन्हें समझाने के लिए गए तो कृष्ण जी को भी उन्होंने बंधक करने की कोशिश की। प्रियंका गांधींच्या या टीकेला भाजपनेही तात्काळ प्रत्युत्तर दिले। मई 23 तक पता चल जाएगा कौन दुर्योधन कौन अर्जुन। खरं तर शनिवारीच या वादाला सुरुवात झाली। नरेंद्र मोदींनी भाषणात राजीव गांधींची भ्रष्टाचारी पंतप्रधान म्हणून संभावना केली। त्यानंतर मोदी विरुद्ध गांधी असं वाकयुद्ध पेटलं। पित्यावर केलेल्या आरोपांना राहुल आणि प्रियंका यांनी सडेतोड उत्तर दिलंय। आप मेरे पिता के बारे में, माता के बारे में, नाना नानी, दादा दादी सबके बारे में जो कहना है आप कहो, मगर एक बात समझ लो और अच्छी तरह समझ लो, मैं कांग्रेस पार्टी का नेता हूं। आप मेरे ओर जितनी भी नफरत फेंकोगे, मेरे दिल से सिर्फ प्यार वापस आएगा। मोदींच्या टीकेनंतर आता प्रियंका गांधींनीही मोदींना टार्गेट केलंय। त्यामुळे हे वाकयुद्ध आणखी पेटण्याची शक्यता असून प्रियंका यांच्या या टीकेवर नरेंद्र मोदी नेमकं काय उत्तर देतात हे पाहणं औत्सुक्याचं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।